माणसाला मरताक्षणी होतं त्याला शरीर वेदनात्मक दुःख असं म्हणतात। त्याच्यानंतर दुसरं दुःख त्या ठिकाणी सांगितलंय पापस्मरणात्मक दुःख। मरताना माणसाला केल्या पापाचं स्मरण होतं की आपल्या शेतामध्ये एकही आंब्याचं झाड नव्हतं पण आपल्या घरचं लोणचं 10-10 महिने वर्ष सरत नव्हतं म्हणजे आपण दुसऱ्यांच्याच वावरातले शेतातले चोरून आणत होतो। हे स्मरण माणसाला त्यावेळेला होतं। केल्या पापाचं स्मरण पश्चाताप माणसाला होतो। ज्यांचे मन आपण शब्दांनी दुखवले त्या सर्वांना जाऊन माफी मागावी असं माणसाला वाटतं पण वेळ निघून गेलेली असते। याला पापस्मरणात्मक दुःख म्हणतात। आणि तिसरं दुःख आहे ते मोहजन्य। मरताक्षणी माणसाला सगळ्या ऐश्वर्याचा मोह निर्माण होतो। अर्थात समोर दिसते ती इस्टेट सगळी संपत्ती डोळ्यासमोर खेळते परंतु दुःख या गोष्टीचं होतं की आज मला हे सगळं टाकून जावं लागतं। मोह त्या ठिकाणी निर्माण होतं त्याला मोहजन्य दुःख म्हणतात। आणि पुढे एक दुःख त्याला त्रास देतं की मी कोणत्या योनीला जाणार, भविष्यामध्ये माझं काय होणार, ते दुःख माणसाला त्रास देतं। असं 4 प्रकारचं दुःख घेऊन माणसाला मृत्यूला समोर जावं लागतं। विठ्ठल विठ्ठल। आणि पुन्हा ऐकून घ्या, मरण हे कुणाच माणसाला आवडत नाही। इथं बसलेला कोणी असेल तर त्यांनी सांगून द्यावं की लय वैतागलो बना, मरण लय आवडतं बा म्हणून। कुणालाच आवडत नाही, कोणी असू द्या, तो लहान असेल, श्रीमंत असेल, खेड्यातला असू द्या, शहरातला असू द्या, कोणी जरी असलं तरी त्याला मरण हे आवडत नाही। बरं मरण तर द्या सोडून पण ज्ञानोबांचे शब्द ऐका। माऊली असं म्हणतात की मर हा शब्दही माणसाला सहन होत नाही। अगा मरहा बोलून साहते परी मेलियावरी रडते। कारण मरताक्षणी जे वेदनाचं दुःख आहे ते मात्र माणूस सहन करू शकत नाही। विठ्ठल विठ्ठल। कुणालाच मरण आवडत नाही। एखादा 70-80 वर्षाचं म्हातारा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलं तरी डॉक्टरला सांगत असतो, डॉक्टर साहेब पाहिजे तेवढे पैसे घ्या, गाडी विकायचं काम पडलं तरी चालेल, घर विकायचं काम पडलं तरी चालेल, शेत विकायचं काम पडलं तरी चालेल, पण मी जगलो पाहिजे। कोणत्याच माणसाला मरण आवडत नाही ना हो। तुम्हाला सांगतो, मरायला टेकलेल्या माणसाला मरण आवडत नाही, नवल नाही, मरायला निघालेल्या माणसाला मरण आवडत नाही। विठ्ठल। नाहीतर पहा, एका कैद्याला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा जाहीर झाली। त्याला आता फासावरती चढवणार की तेवढ्यामध्ये त्या कैद्याला त्या पोलिसांनी विचारलं, कारागृहातल्या त्या अधिकाऱ्यांनी विचारलं की बाबा तुला 5-10 मिनिटांमध्ये आता फासावर चढवण्यात येणार आहे, तुझी काही इच्छा असली तर बोलून टाक। तुला कुणाशी भेटायचंय का? तो कैदी म्हटला नाही। म्हटलं कुणाशी काही बोलायचंय? तसं पण काही नाही। म्हटलं काही खायची इच्छा आहे का? तो कैदी म्हटला तसं पण काही नाही। म्हटलं काही प्यायची इच्छा आहे का? तो म्हणला हो। त्याला विचारलं काय प्यायची इच्छा आहे रे तुला? तो मला गरम गरम चहा। त्याला विचारलं कसं काय? तो म्हटला माझ्या सबंध आयुष्यामध्ये चहा हे माझ्या अत्यंत आवडीचं पेय होतं, त्यामुळे मरताक्षणी मला कब्बर चहा करून द्या, म्हणजे मरणाला मी सुखानं जवळ करेल। ठीक आहे, गॅस वगैरे बोलवण्यात आला, स्टोव वगैरे काय असेल ते, चहाचं पातेलं त्याच्यावरती ठेवण्यात आलं। आता शेवटचा तो चहा असल्यामुळे गावरान गाईच्या दुधाचा, निरस्या दुधाचा चहा, त्याच्यामध्ये चहाची पावडर टाकली, विलायची टाकली, अद्रक टाकलं, सगळं टाकून झालं। आता साखर टाकणार तेवढ्यामध्ये तो कैदी ओरडला, ओ थांबा, साखर टाकू नका। त्याला विचारलं का? मी शुगर पेशंट आहो। विठ्ठल विठ्ठल। अरे पडू दे ना साखर त्याच्यामध्ये, तुझं काय होणार? तू मरणारच आहे ना। म्हणजे मरणाऱ्या टेकलेल्या माणसाला सुद्धा मरण आवडत नाही, यापेक्षा पुढे बोलू का? अहो मरायला निघालेल्या माणसाला पण मरण आवडत नाही। एक बाई रात्रीची 2 वाजता हातामध्ये कंदील घेऊन निघाली गावाच्या बाहेर, कशा करता? आत्महत्या करण्याकरता। आणि समोरून कोणी शेतातून एक माणूस तिला दिसला, त्या माणसाने तिला विचारलं, म्हणले बाईसाहेब एवढ्या रात्री आपण 2 वाजता हातामध्ये कंदील घेऊन गावाच्या बाहेर इकडे निघालात, कुठे कशा करता? त्या बाईनं सांगितलं नवऱ्याच्या रागावरती मरायला। तिला विचारलं काय करणार आपण? म्हटले विहिरीमध्ये उडी टाकणार, आत्महत्या करणार। मग तिला विचारलं हातामध्ये कंदील कशा करता? म्हणे इचुकाटा निघाला तर। विठ्ठल विठ्ठल।